7वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या राजश्री शिंदे गावातील महिलांसाठी बचत गट देखील चालवतात। त्यांचे पती एसटी खात्यातून निवृत्त झालेले आहेत, तर मुलगा आणि मुलगी नोकरीनिमित्त परगावी असतात। त्यामुळे घरी एखादा व्यवसाय करावा या उद्देशाने त्यांनी विचार सुरू केला होता। दरम्यानच्या काळात बचत गटाच्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या ठिकाणी जावं लागल्यानं तिथल्या अधिकाऱ्यांनी कुक्कुटपालन व्यवसायाबद्दल त्यांना माहिती दिली होती। त्यानुसार सरकारी योजनेची माहिती घेऊन त्यांनी या व्यवसायाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला। बचत गटानिमित्त मी जिल्हा परिषदेला गेल्यानंतर मला तिथे साहेबांनी असा पोल्ट्रीचा व्यवसायासाठी तुम्ही पोल्ट्री घालणार असाल तर फॉर्म सुटलेले आहेत, ते नेऊन तुम्ही भरा, झाली मंजूर तर तुम्ही व्यवसाय हा चालू करा असे म्हणून मला त्यांनी सांगितल्यानंतर मी तो फॉर्म आणला आणि ते कागदपत्र लागतील त्याप्रमाणे मी पूर्तता करून ते पाठवल्यानंतर मला ते मंजूर झालं। मंजूर झाल्यानंतर आमच्या मनाला नवरा बायकोंच्या फार उत्साह आला की आपण पोल्ट्री हा व्यवसाय करूया आणि हा पोल्ट्री व्यवसाय केल्यानंतर सुरुवात केली आम्ही बांधकामाला। शासनाची स्कीम मंजूर झाल्यानंतर आम्हाला चेक वगैरे मिळाले, पैसे मिळाले, बँक कर्ज आम्हाला द्यायला मंजूर झाली। कर्ज मंजूर झाल्यानंतर आम्हाला पैशाचा व्यवहार बँक चालू केल्यानंतर आम्ही शेडला बांधकामाला सुरुवात केली। कमीत कमी बांधकाम आमचं 8 ते 9 महिने बांधकाम चालू होतं। त्याच्यानंतर आम्ही पोल्ट्री व्यवसाय आता सुरू केलेला आहे, 1 वर्ष झालं। सरकारी योजनेतून मिळालेलं अनुदान आणि स्वतःकडील भांडवलातून शिंदे यांनी गरजेनुसार शेडची उभारणी करून घेतली। शेड तयार झाल्यानंतर खासगी कंपनीशी झालेल्या करारानुसार पक्षी आणून व्यवसायाला सुरुवात केली। मात्र कंपनीला झालेल्या नुकसानीचा फटका राजश्री शिंदे यांना बसला। त्यांच्याकडील पक्ष्यांना कंपनीकडून वेळेवर खाद्यपुरवठा न झाल्यानं बऱ्याचशा कोंबड्या उपासमारीनं मरण पावल्या। त्यानंतर दुसऱ्या कंपनीसोबत करार केला, मात्र याही कंपनीसोबत त्यांना चुकीच्या मार्गदर्शनामुळे तोटा सहन करावा लागला। त्यामुळे सुरुवातीच्या काळात स्वतःकडील पैसे नुकसान भरपाईपोटी कंपन्यांना द्यावे लागले। पक्षी आम्हाला कंपनीने दिले। कंपनीने पक्षी दिल्यानंतर 35 दिवसाचा पक्षी झाल्यानंतर कंपनी लॉस झाल्यामुळं पक्ष्यांना खाद्य मिळत नव्हते। पक्ष्यांना खाद्य 1 दिवस 2 दिवस आड असे 10 बॅगा 15 बॅगा मिळत होते। त्यामध्ये आम्हाला जवळजवळ कमीत कमी 4000 पक्ष्यापाठीमागं 700 ते 800 पक्षी आमचा एकमेकांना टोचून मरण पावला। त्यामुळे त्या बॅचला आमचा काहीही फायदा झाला नाही। तरी आम्ही ती कंपनी बदलली, दुसऱ्या कंपनीला करार केला। दुसऱ्या कंपनीला करार केल्यानंतर तीही कंपनी आम्हाला पक्षी टाकले। त्या कंपनीने पण 3800 पक्षी टाकले। 3800 पक्षी टाकल्यानंतर आम्ही व्यवसाय चालू केला। त्यानंतर आम्हाला विजिट देणारा डॉक्टर व्यवस्थित नसल्यामुळे त्याने आम्हाला पहिल्याच बॅचला त्यांच्या कंपनीच्या आम्हाला लिंबू शरबत घालण्यास सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमचे पक्षी 300 मरण पावले व त्या बॅचलाही आम्हाला पैसे भरून त्यांचे पक्षी द्यावे लागले। कंपनीला 6000 रुपये आम्हाला भरावे लागले। त्याच्यानंतरसुद्धा आम्ही नवरा बायकोनी जिद्द सोडली नाही। 2 बॅच फेल गेल्या तर जाऊन द्यात, पण तिसरी बॅच तरी आपण घेऊन बघूया। तिसऱ्या बॅचलाही असंच झालं। 20 बॅगा आमच्या नावावर जास्त पडल्या आणि तीही बॅच आमची फेल गेली। सध्या राजश्री शिंदे यांच्याकडे 5000 पक्ष्यांची जोपासना केली जाते। 1 दिवसाचा पक्षी घेतल्यानंतर त्याचं 42 दिवसापर्यंत संगोपन करावं लागतं। दरम्यानच्या काळात पक्ष्यांना त्यांच्या वाढीनुसार लसीकरण आणि खाद्य पाण्याची व्यवस्था करावी लागते। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करून घेतलं जातं। पक्ष्यांच्या वाढीनुसार त्यांना जागा उपलब्ध करून दिली जाते। त्याचबरोबर पक्ष्यांना गरजेनुसार उष्णता, हवा यासारख्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातात। आम्ही 1 दिवसाचा पक्षी कंपनीकडून घेतो। 1 दिवसाचा पक्षी घेतल्यानंतर तो 42 दिवस सांभाळतो। 42 दिवसानंतर कंपनी परत नेते। पक्ष्यांचं पालनपोषण करण्याचं म्हणजे त्यांचा कोंडा हातरणे, पेपर टाकणे, ब्रूडिंग करणे, लाईटची उष्णता देणे, कोळशाचे डबे पेटवणे, हा 15 दिवसाचा पहिला कार्यावधी असतो। 7व्या दिवशी लस द्यावी लागते डोळ्यातली, 12व्या दिवशी डोळ्यातली लस असते, 13-14व्या दिवशी टोचायची लस आहे। हे 15 दिवसात हे लाईटची उष्णता जिथपर्यंत चालू आहे तोपर्यंत ह्या लशी आम्ही देत असतो। उष्णता बंद केली 15 दिवसानंतर की ब्रूडिंग वाढवतो आम्ही, त्यांना जागा जास्त देतो। 15 दिवसानंतर जागा वाढवल्यानंतर मग निम्मी शेड, नंतर पाऊण शेड 20 दिवसानंतर, 22-23व्या दिवशी पूर्ण शेड देतो आम्ही पक्ष्यांना।
मग त्यांचं शेड जशी पक्ष्यांची शेड रुंदीकरण जास्त होईल तसं कोंडा हलवणे, भांडी धुणे, खाद्य घालणे, औषध घालणे ही कामं आमची 42 दिवस चाललेली असतात. कंपनीनं ठरवून दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार पक्ष्यानं खाल्लेलं खाद्य आणि पक्ष्याचं वजन भरल्यास प्रति किलो 7 रुपयांपर्यंत दर मिळतो. तर कधीकधी यात बदल झाल्यास नफ्याचं प्रमाण घटतं. पक्ष्यांचं सरासरी वजन 3 किलोपर्यंत भरतं. त्यानुसार 5,000 पक्ष्यामागे सरासरी 1 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न होतं. त्यातून खर्च वजा जाता निव्वळ नफा 50 ते 70 हजारांपर्यंत उरतो. पक्ष्यांचं वजन आणि खाद्य जर व्यवस्थित असेल, FCR जर बरोबर असेल तर आम्हाला 6 रुपये 20 पैसे प्रमाणे 7 रुपये प्रमाणे असा दर मिळतो. आणि जर खाद्य जास्त खाल्ला पक्ष्याने आणि वजन जर कमी असेल तर मग आम्हाला बिल त्याप्रमाणे कमी मिळतं. काय 3 रुपये 20 पैसे, 3 रुपये 50 पैसे, 4 रुपये, 4 रुपये 20 पैसे अशा पद्धतीनं कंपनी आपल्यामार्फत म्हणजे त्यांच्या पद्धतीनं खाद्य जर जास्त खाऊन जर पक्षी वजन कमी जर असेल तर ते बिल कमी निघतं आणि खाद्य कमी खाऊन जर पक्षी वजनदार झाला तर जास्त बिल निघतं. राजश्री शिंदे यांच्या मते या व्यवसायातून मिळणारं उत्पन्न चांगलं असलं तरी त्यासाठी करावे लागणारे कष्ट देखील महत्त्वाचे आहेत. कारण या व्यवसायात काटेकोर नियोजन आणि वेळ पाळून सर्व कामं करावी लागतात. अन्यथा मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागतो. त्यामुळे हे सर्व जबाबदारीनं पार पाडल्यास यश नक्की मिळतं. आपली तयारी कष्ट करण्याची, रात्रंदिवस राबण्याची किंवा पक्ष्यांना कोणता आजार झाला किंवा काय झालं किंवा त्यामध्ये लागणारा खर्च, औषध पाणी काही वेळेला नसतं, काही वेळेला आपल्याला कोंडा आणून टाकावा लागतो. अशा बऱ्याचशाच गोष्टी पोल्ट्रीमध्ये आहेत. उष्णतेच्या टायमाला स्प्रिंकलर बसवून पाण्याची सोय आपण केली पाहिजे, ठिबक बसवलं पाहिजे. ह्या पद्धतीनं जे आहे हे सगळं करण्याची आपली ही तयारी पाहिजे. शेडमध्ये ही जर तयारी असेल किंवा आपली कष्ट करण्याची रात्रंदिवस जर इच्छा असेल किंवा आपण जर करू शकत असेल तर ह्या पोल्ट्रीच्या पैशाला, या पोल्ट्रीच्या व्यवसायाला आपल्याला यश मिळतं. जर आपण जर कष्टामध्ये जर मागं पडलो तर आपल्याला यश हे पोल्ट्रीमध्ये मिळत नाही. आपण आता म्हणू की थोड्या वेळानं पाणी त्यांना सोडू किंवा 1-2 तासानं खाद्य टाकू, असा आळसपणा किंवा कंटाळा किंवा दुर्लक्ष ह्या पोल्ट्रीच्या व्यवसायाला चालत नाही. नाही रात्र झाल्या असून दे, मी खाद्य सकाळी टाकतो, असं करून या पोल्ट्रीच्या व्यवसायाला चालत नाही. एकूणच कुक्कुटपालन हा व्यवसाय बेभरवशाचा आहे. बऱ्याचदा या व्यवसायावर मोठी संकटं येतात. देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी पुरवठ्याचा परिणाम या व्यवसायावर होतो. परिणामी लहान लहान कुक्कुटपालक व्यावसायिकांनाही हे धोके पत्करावे लागतात. असं असलं तरी राजश्री शिंदे यांच्यासारख्या कष्ट आणि चिकाटीनं काम करणाऱ्यांना या व्यवसायातून चांगला आर्थिक उत्पन्नाचा मार्ग नक्कीच सापडतो. राजेंद्र हंकारे, साम TV, कोल्हापूर.